हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युनिक छानसं डोअरमेट मी घेऊन आले आहे. प्रत्येक मी पहिलं डोअरमेटचे 2-3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्यात वेगवेगळं सांगितलं. आता पण बघा युनिक छानसं डोअरमेट घेऊन थोडक्यात साहित्य छानसं मी डोअरमेट घेऊन आलेले आहे. एकदम सोपं छान. मी प्रत्येक वेळी बघा तुम्हाला युजफुल काही ते सांगत असते. व्हिडिओ माझे नक्की बघत जावा. आणि बघा जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असं तुम्हाला नवनवीन आयडिया बघायला भेटतील. सांगते मी छान इथं काय काय घेतलेलं आहे. आता बघा हे घेतलेले आपण, हा आपल्याकडे असा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो कपडा घेतलेला आहे. आणि हा घेतलेला आहे त्याला ठीक म्हणजे हे आपण धान्याची गोणी घेतलेली, हे त्याला आपण लावून घेतले म्हणजे शिलाई करून घेतलेले चारी साईडनं. मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते किती काय घेतलेलं आहे. आणि जे शिल्लक राहिले आपल्याकडे ब्लाऊजचे असू दे कशाचे असू दे साडीतले असे कतरण असे कतरण घेतले आहेत मी बघा, अशी लांबी कट करून. म्हणजे तर तुम्हाला दाखवत ह्याचं पण मेजरमेंट किती असे भरपूर असे कट करून घ्यायचे. हे एवढे असे कट करून घेतलेले आणि तेवढं घेतलेलं एवढंच आपल्याला साहित्य लागणार. मस्त छान असं बघा डोअरमेट होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला आणि डोअरमेट आवडला तर व्हिडिओ इतरांशी शेअर करा, म्हणजे ज्यांना बाबा असं डोअरमेट कोणाला ट्राय करायचं ते नक्की ट्राय करतील. कारण काय होतं असं छान युनिक काहीतरी ना एखाद्या शिवायला बाबा खूप आवडतं. आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि कसं वाटतंय ते नक्की मला प्लीज कमेंट करून सांगा. तर चला मी तुम्हाला सांगते मेजरमेंट वगैरे काय काय कसं कसं घेतले. पहिलं मी तुम्हाला जे मेजरमेंट कसं घेतले ते सांगते, मग पुढे स्टिच वगैरे कसं करायचं सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता तुम्हाला मी मेजरमेंट सांगते किती कसं वगैरे घेतलं. जसा तुमच्याकडे कपडा असेल असा घेतला तरी चालेल. काठपदर घ्या किंवा प्लेन घ्या, जसं पाहिजे तसं तुम्हाला घेतलं तरी चालेल. आता बघायचं हा होका कपडा घेतलेला आहे आपण. हा ठिक्याच्या गोणीचा वापर केला. एक ठिक्याची गोणी लावलेली आहे आणि आपण खालच्या साईडला असं पीस लावलेलं आहे आणि त्याला आपण चारी साईडने जोडून घेतलं. असं तुम्हाला सांगते. पहिले उंची किती घेतलेली हो का, माझी मोजण्याची पद्धत हो का अशी उंची मी घेते. जसे ब्लाऊजला उंची मोजते हो का, उंची घेतलेले 15 इंच, शिलाई माझ्याकडून 15 इंच आणि रुंदी सांगते. अजून तुम्हाला लागत असले वाढत. आणि बघा रुंदी घेतलेले 20 इंच. शिलाई मार्जिन धरून आपण उंची घेतलेली आहे 15 इंच आणि रुंदी घेतलेली 20 इंच. तर बघा आपण आता दोन्ही एकसारखे कट करून घेतलेले आहेत आपण. आता बघायचं हे दुसरे आपले शिलाई कातरण असेल का अशी कातराने घेतलेली आहेत. आता बघून घ्यायचं ह्याचं पण जेवढे बारीक मोठी पट्टी पाहिजे बघा अशी घेतलेली पट्टी बघा तुम्हाला दाखवते. रुंदीला का अशी घेतलेली पट्टी 4 इंचची. 4 इंचचा का 4.5 इंचची घ्या. आणि घेताना डबल घडीची अशी घेणार आहोत आपण. आणि जास्त अशा पट्ट्या काढून घ्यायच्या, एकदम उंचीला भरपूर अशा काढून घ्यायच्या, जास्त लागणार आपल्याला. शिलाई कतराचा वापर करतो आणि बघा ही एक पलटी करून ही एक पलटी करून असं बरोबर आपण इथून स्टिच करणार आहोत ना, मग प्लेट देणार आहोत ना. त्यामुळे पुढे मी तुम्हाला सांगतेच. आता पहिल्यांदा अगोदर हे घेतलेले ना आपण. जर तुम्हाला गोटपट्टी लावली गोटपट्टी लावा किंवा नाही लावली तर चालेल. आता मी हो का हे असं आतल्या साईडला फोल्ड करून घेऊया आपण व्यवस्थित. फोल्ड करताना बघा आतल्या ठिक्याच्या गोणीच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं एकसारखं. व्यवस्थित असं धरायचं फोल्ड करून घ्यायचं. व्यवस्थित एकसारखं का आतल्या साईडला असं पलटी करायचं आणि फोल्ड करून घ्यायचं. व्यवस्थित का शिलाई सगळी आताशी घालवायची आणि फोल्ड करून घ्यायचं. पूर्ण चौकोन राऊंड आपण फोल्ड करून घेणार आहोत व्यवस्थित. आता बघून घ्यायचं जशी ह्या साईडला तशी ह्या साईडने आपण फोल्ड करून घेऊया. व्यवस्थित आतल्या साईडला असं फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची. पूर्ण राऊंडला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. करून घेतलेलं आहे तसं. आता ह्या साईडने पण आपण फोल्ड करून घेऊया. आपल्या साईडला असं सरकवायचं आणि याच्यानं फोल्ड करून घ्यायचं.
किंवा तुम्ही जसं सांगितलं तसं गोटपट्टी लावली तर चालेल. मस्त छान असं बघा डोरमेट होणार आहे, एकदम छान सोनिक. पहिले पण मी 2-3 प्रकारचे डोरमेट सांगितलेले. लाईव्हमध्ये पण मी काल बघा 2 रंगाची पर्स सांगितलेली किंवा चष्मा वगैरे ठेवण्यासाठी पण सांगितलेलं, छोटंसं पॉकेट वगैरे सांगितलेलं. तर असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतं माझ्या चॅनलवर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला सहज सोपं कटिंग आणि टिचिंग बघायला भेटेल. आता जर तुम्ही ह्या साईडला अस्तर लावलं तर किंवा नाही लावलं तरी चालेल, कारण आपण जो ब्लाऊजचा घेतला तो खालच्या साईडला येणार आहे, वरच्या साईडला आपण ते लावायला घेणार आहोत. व्यवस्थित आतल्या साईडला असं फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची. बघा पूर्ण राऊंडला आपण बघा फोल्ड करून घेतलेलं आहे, छान असं फोल्ड करून झालेलं आहे. आता हे ठेवून घेऊया आपण. आता बघायचं बघा हे पट्ट्या घेतलेले आहेत आपण, असं शिलाई ब्लाऊजचं घेतलेलं हे बघा, अशा पट्ट्या घेतलेल्या आहे ना. थोडं इकडे तिकडे कमी जास्त झालं तर काय हरकत नाही, हे असं जोडून घ्यायचं. हे जोडून घेतले, तुम्हाला दाखवते जोडून मी. सगळ्या पट्ट्या बघा, तुम्हाला रंगीरंगी घ्या किंवा एका रंगाचे वगैरे घेतली तरी चालतील, जसं पाहिजे तसं करता येतं बघा. वेगवेगळा रंग घ्या किंवा एक रंग घ्या, कसं पाहिजे तसं करता येतं बघा. ही पट्टी एका ठेवायची, सरळ बाजू एका खाली पाहिजे आणि ह्याच्याने स्टिच करून घेऊया. बघा सगळ्या पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या, जास्त पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या. तुम्हाला जसे जमतात तसे जोडले तरी चालेल. बघा आता हे जोडून घेतलेलं आहे. आता काय करायचं, फक्त हो का जी आपण पट्टी जोडलेली बाजू त्या आतल्या साईडला गेली पाहिजे. हो का ही इकडून एक फोल्ड, इकडून एक फोल्ड आणि ह्याच्यानं स्टिच करून घ्यायचं बरोबर शेवटपर्यंत. हो का असं ठेवायचं. हो का हे असं पट्टी हो का एका ठेवायची आणि असं जोडून घ्यायचं. एकदा ह्या साईडनं एकदा ह्या साईडनं अशी पट्टी एका ठेवायची. हो का तशी पट्टी एका ठेवायची. हे काय इकडून इकडं बरोबर मधोमध अशी सरकवायची आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायची. किंवा एका साईडला दिली तर चालेल, असं काही सुद्धा नाही, जसं पाहिजे तसं तुम्हाला जमते असं. त्याच्यानं फक्त शिलाई वगैरे सगळ्यात गेली तशी एवढी काढून घ्यायची. व्यवस्थित सगळं बघा फक्त असं सरायचं आणि ह्याच्यानं शिलाई करून घ्यायची. जेवढे बारीक मोठे पट्टे केलेत तरी चालतील तुम्हाला. एकदा ह्या साईडनं एकदा ह्या साईडनं तुमच्या ह्याच्या मेजरमेंटनुसार असं करून घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपण चुनी द्यायची. हो का हे असं पट्टी अशीच ठेवायची, जी पट्टी हो का हे आपण खाली लावलेली ना ते अशीच ठेवायचं. वरच्या साईड सरळ ठेवले हो का असं चुनी करून घ्यायचं. अशाच पट्ट्या तयार करून घ्यायच्या. हो का ही अशी चुनी हो का अशी द्यायची. हो काय चुनी आपल्या साईड अशी खाली सरकवायची. हे फक्त हो का अशी सरळ पट्टी ठेवायची. हो का अशी पटपट सगळे बनवून घेऊ आपण. अशी पट्ट्या तयार करून घ्यायच्या. सगळं व्यवस्थित असं बनवून घ्यायचं. पट्ट्या एक साईड असं खालच्या साईडला पट्टी फोल्ड करायची आणि असं करून घ्यायचं. असं खालच्या साईडला पट्टी लावायची. मस्त छान असं का बनवून घ्यायचं. तुम्हाला दाखवतो छान अशा प्रकारे आपण पट्टी करून घेतलेली आहे. बघा मस्तपैकी छान अशा पट्टी आपली तयार झालेली आहे. तर आपण ही लावायला घेऊया. आता बघा तुम्हाला हे घेतलेले पट्टे त्याच्यावर भरपूर अशा पट्ट्या आपण बघा तयार करून घेतलेल्या ह्या अशा. तर तुम्हाला कसं लावायचं सांगते. साधं सोपं लावण्याची पण ट्रिक आहे. आता बघायचं बघा हे असं ठेवायचं. बघा व्यवस्थित
हे असं ठेवायचं ह्याच्यावर आणि फक्त हे व्यवस्थित हे असं ठेवायचं. फक्त हे जिथं हे पहिला ओपन आहे तिथं खालच्या साईडला सरकवायचं असं ह्याच्यानं शिलाई करायची. असं ठेवायचं. मी तुम्हाला दाखवते. जो रंग पाहिजे तो रंग ठेवला तर चालेल. फक्त ठेवताना जी ब्लाऊजची बाजू आहे ना ती खालच्या साईडला ठेवायची आणि ठिक्याच्या बाजूवर आपण लावायला घेणार आहोत. हे व्यवस्थित असं ठेवायचं. हे व्यवस्थित असं ठेवायचं आणि लावायला घ्यायचं. फक्त पहिल्यांदा खालच्या साईडला फोल्ड करायचं व्यवस्थित. फक्त पट्टीला गुढी येऊन देते ना, पट्टी आहे सरळ ठेवायची. व्यवस्थित अशी लावायला घ्यायची. बघा पट्टी अशी ठेवलेली फक्त व्यवस्थित अशी ठेवायची. शेवटी आलं का जराशी वळवून घ्यायची. लेस जी आपण चुनीची पट्टी केली ती अशी वळवून घ्यायची आणि परत ना जर वाटलंच नॉर्मल अशी इथं वळवायची आणि इथनं ते जरा फोल्ड करून घ्यायचं. असं व्यवस्थित डबल फिरवून लावायला घ्यायची. फक्त लावताना बघा आता हे व्यवस्थित हे असं ठेवायचं. हे बरोबर असं ठेवायचं आणि त्याच्यानं शिलाई करायला घ्यायची. फक्त लावताना अशी सरकून लावायची जेणेकरून मध्ये जास्त राहू नये. अशी लावून घ्यायची. परत नाही अशी उळवून घ्यायची. परत नाही अशी फिरवायची आणि तसं जर नसेल ना करायचं अजून पुढे तुम्हाला सांगते. फक्त ठेवताना या अशी इकडे सरकून ठेवायची जेणेकरून मध्ये गॅप दिसू नये. अशी इकडे सरकवून ठेवायची. असं म्हणते लावते इथं बघा. शेवटी आता आणलं का नाही थोडंसं इथं ठेवायचं आणि वाटलं सर असं कट करून घ्यायचं. हे पण एकाची पद्धत आहे बघा. आणि हे खालच्या साईडला असं फोल्ड करून देते. फोल्ड करताना पण व्यवस्थित साईडला फोल्ड केल्याची परत चालू पाहिजे. व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची. आता बघायचं हे लावून झालेलं आहे. तसं आता परत ना मग इथून वरच्या साईडने लावायला सुरुवात करायची. पट्टी अशी ठेवायची. फक्त पट्टी फोल्ड करायची खालच्या साईडला व्यवस्थित अशी ठेवायची आणि लावायला घ्यायची. इथं कट करून घ्यायची. खालच्या साईडला फुल करायची. कट करून घ्यायचे. सगळ्या पट्ट्या बघा अशाच लावून घेऊया आपण. मस्तपैकी छान असं आपण लावत आणलेलं आहे. आता राहिलेलं पण आपण लावून घेऊया. लावताना फक्त जसं सांगितलं तसं लावून घ्यायचं. व्यवस्थित असं ठेवायचं. असं लावायला घ्यायचं. जास्त पण जवळ येऊन द्यायचं नाही, जास्त पण लांब येऊन द्यायचं. मग असं लावत आणायचं. मस्तपैकी छान असं लावून आपलं बघा किती छान असं डोरमेट होते तयार. युनिक काय तर साधं सिंपल छान असं बघा. व्यवस्थित का असं लावत आणायचं. असं बरोबर ठेवायचं. व्यवस्थित असं ठेवायचं. फक्त ठेवताना बरोबर व्यवस्थित ठेवायचं.
एकसारखं छान असं लावलं की इथनं जरी वाटलं ना तरी तुम्ही नाही कट केलं ना तर असं फिरवून घेतलं तरी चालेल. असं फिरवून घ्यायचं, फिरवून घ्यायचं आणि इथनं सगळं आहे असं याच्यावरून करायचं. मग असं करून घ्यायचं. फायनल शेवटपर्यंत बघा मस्त छान असं बघा आपलं डोरमेट तयार होणार आहे. ते कसं वाटतं ती कमेंट करून सांगा. आता शेवटी आलं की बघा इथं कट करायचं आणि मस्त बघा शिलाई लॉक करून घ्यायची. छान असं बघा झालेलं आहे डोरमेट शिवून. मग किती मस्त वाटतं की छान असं बघा रंगीबेरंगी छान असं जसा पाहिजे तसा तुम्ही रंग लावला तरी चालेल. मस्तपैकी छान डोरमेट झालेलं बघा. ह्या साईडने पण बघा छान असं झालेलं, ह्या साईडने बघा भारी वाटते का नाही. छान असं युनिक झालेलं बघा. छान असं बघा मस्तपैकी डोरमेट तयार झालं. ते कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर इथं शेअर करा. ज्यांना असं कोण ट्राय करते एकदम जसं पाहिजे तुम्ही किंवा इथे एक रंग इथे एक रंग किंवा एका रंगाचे मस्तपैकी छान असं केलं तर चालते. मस्तपैकी छान असं बघा झालेलं आहे. एकदम छान युनिक काहीतरी मस्तपैकी छान असं केलेलं आहे. तर बघा असेच नवनवीन व्हिडिओ बघायचा माझे कंटिन्यू व्हिडिओ रेग्युलर बघत जावा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे असे तुम्हाला नवीन नवीन आयडिया बघायला भेटतील. छान असं माझ्याकडे बघा तुम्हाला नवीन काहीतरी रोज युनिक बघायला भेटणार. कापडी पिशवी असू द्या, असं डोरमेट असू द्या किंवा तोरण असू द्या किंवा तुम्हाला जसं पाहिजे. आणि जरी तुमच्या आवडीचं जरी काही शिवायचं असेल तर नक्की मला कमेंट करू सांगा. मी तुम्हाला दाखवेन. मग तुम्हाला 2 रंगाचं असू द्या, एका रंगाचं जसं पाहिजे तसं सांगा किंवा रंगेबरंगी सांगितलं तरी चालेल. तर बघा मस्तपैकी छान असं झालेलं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे चला पुढल्या व्हिडिओ भेटू. चला तुम्हाला खाली ठेवून दाखवते. मस्तपैकी छान असं डोरमेट झालेलं कसं आहे भारी वाटतंय का नाही. मस्त छान झाले की नाही काहीतरी एकदम छान रंगीबेरंगी छान असं झालेलं आहे. तर चला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय. थँक्यू.